अधिक मास महिन्यानिमित्त मराठीचे आद्य कवी संत श्री मुकुंदराज स्वामी समाधीच्या रमणीय परिसरात मागील 1 महिन्यापासून सुरू असलेल्या भव्य अखंड हरिनाम सप्ताह, तुकाराम गाथा पारायण, एकनाथी भागवत पारायण व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता सोमवार दिनांक 15 जून 2026 रोजी होते आहे। हरिभक्त परायण माधव महाराज शास्त्री यांच्या आशीर्वादाने अंबाजोगाई येथील संत श्री मुकुंदराज स्वामी भजनी मंडळाचे अध्यक्ष हरिभक्त परायण किसन महाराज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याला 17 मे 2026 रोजी प्रारंभ झाला असून आजपर्यंत मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या अनेक मान्यवर महाराजांनी आपली कीर्तन सेवा दिली आहे। या सोहळ्यानिमित्त 14 जून 2026 रोजी मुकुंदराज समाधी स्थळापासून भव्य दिंडी निघणार असून ही दिंडी संपूर्ण अंबाजोगाई शहरात मार्गक्रमण करत परत समाधी स्थळी येणार आहे। 15 जून 2026 रोजी दुपारी 10 वाजता हरिभक्त परायण किसन महाराज पवार यांच्याच काल्याच्या कीर्तनाने या सोहळ्याची सांगता होणार आहे। झुंजार न्यूजसाठी अशोक दळवेसह मी दत्ता आंबेकर, अंबाजोगाई। मराठीचे आद्यकवी मुकुंदराज स्वामी महाराज भजनी मंडळ विश्वस्त यांच्या विद्यमाने जो आपण महिन्याभराचा उत्सव ठरवला होता, त्या उत्सवातील श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज गाथा पारायण, श्री संत एकनाथ महाराज भागवत पारायण आणि ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण, त्या महिन्याच्या उत्सवामध्ये गाथा पारायण पार पडलं, भागवत पारायण हे पार पडलं आणि ज्ञानेश्वरी पारायण आता संपुष्टात आलेलं आहे। या महिन्याच्या उत्सवामध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकाराची कीर्तनं झालीत। त्याचप्रमाणे परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं आणि अन्नदानही केलं। जवळजवळ आता तो अधिक महिन्याचा उत्सव 2 दिवसावर सांगत आलेली आहे। हे उत्सवाची परंपरा गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराजांनी चालू केलेली आहे। तीच आपण गुरुवर्य शास्त्री महाराजांच्या आशीर्वादाने मुकुंदराज भजनी मंडळ संस्थाने ते चालू केलेली आहे। आता उद्याच्या रविवारी गाथा ज्ञानेश्वरी भागवत असा भव्य दिंडी सोहळा संपन्न होणार आहे आणि दिंडी प्रदक्षिणा झाल्याच्या नंतर त्या सर्व भाविक भक्तांसाठी महाप्रसादाची पंगत चव्हाण गुरुजी मोरेवाडीकर यांची होणार आहे। ग्रंथाची सांगता मुकुंदराव काळदाते यांच्या हस्ते ग्रंथाची पूजा होणार आहे आणि रविवारच्या दिवशी सकाळी 10 ते 12 काल्याचं कीर्तन मुकुंदराज संस्थानच्या वतीनं संपन्न होणार आहे। काल्याचे कीर्तन झाल्याच्या नंतर महाप्रसादाची पंगत अंबाजोगाई येथील श्री चंद्रकांतराव शिवाजीराव लोंढा खडकपुरा यांची महाप्रसादाची पंगत होणार आहे। तरी या सर्व कार्यक्रमाचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा। सर्वांनी रविवारी 14 तारखेला 9 वाजता दिंडीत पण सहभागी व्हावं आणि काल्याच्या कीर्तनाला पण सर्वांनी सहभागी व्हावं असा एक मुकुंदराज भजनी मंडळाचा अध्यक्ष गुरुवर्य शास्त्री महाराजांचा उत्तराधिकारी म्हणून सगळ्यांना अशी नम्र विनंती करतो। रामकृष्ण हरी। या उत्सवाची जी सुरुवात झालेली आहे ती कोणत्या तारखेला झालेली आहे? या उत्सवाची सुरुवात झाली आहे 17/5/2026 रोजी आणि या उत्सवाची सांगता होणार आहे 15/6/2026 रोजी। हे दिंडी सोहळा जो आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याचा मार्ग कसा असणार आहे? मार्ग भाविकांना ते समजू शकेल। मार्ग असेल मुकुंदराज समाधी सोहळापासून भजनी मंडळातून सावतामाळी मंदिर योगेश्वरी मातेच्या समोर मंडी मार्गे पाटील चौक इथं होईल आणि इथून एसटी स्टँडवर दिंडी सोहळा जाईल। एसटी स्टँड पासून शिवाजी चौकापर्यंत दिंडी सोहळा जाईल आणि परत शिवाजी चौक ते पांडुरंग मंगल कार्यालय मार्गे पुन्हा मुकुंदराज संस्थान भजनी मंडळ इथं तो दिंडी सोहळा समाप्त होईल। या उत्सवाची सांगता जी आहे ती काल्याच्या कीर्तनाने होणार आहे। हो। तर हे काल्याचं कीर्तन नेमकं कोणाच्या म्हणजे कोणते महाराज या ठिकाणी उपस्थित? काल्याचं कीर्तन हरिभक्ती परायण मुकुंदराज संस्थानचे अध्यक्ष किसन महाराज पवार गुरुवर्य शास्त्री महाराजांचे उत्तराधिकारी त्यांचंच काल्याचं कीर्तन संपन्न होईल। धन्यवाद। हो।